तुम्हाला माहीत आहे का? केवळ एक पूजा आणि एक गोष्ट केल्याने तुमचं संपूर्ण विवाहित जीवन बदलू शकतं. तुम्ही अनेक व्रत केले असतील, अनेक कथा ऐकल्या असतील, पण एका राक्षसाची पत्नी आणि देवाचा शाप यातून जन्माला आलेल्या तुळस आणि शालिग्राम यांच्या विवाहाचं रहस्य तुम्हाला माहीत आहे का? जर तुमच्या घरात शांतता नसेल, संतानाची इच्छा पूर्ण होत नसेल किंवा पती-पत्नीमध्ये सतत वाद होत असतील, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. कारण आज आपण केवळ लग्न कसं करायचं हे नाही, तर तुळशी विवाहात लपलेलं विष्णूचं सर्वात मोठं वरदान आणि या कथेतील एक गुप्त सत्य काय आहे, हे पाहणार आहोत. नमस्कार मित्रांनो, स्टोरीज विथ मी या आपल्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण पाहूया की तुळशीने विष्णूला का शाप दिला आणि या शापामुळेच तिला माता लक्ष्मीपेक्षाही मोठं स्थान कसं मिळालं. चला तर मग सुरुवात करूया एक अशा कथेची जिच्यामुळे संपूर्ण विश्वाचं आरोग्य जपलं जातं. या विवाहामागे एक महान पातिव्रत्याची आणि एकनिष्ठ भक्तीची कहाणी दडलेली आहे. फार पूर्वी जालंधर नावाचा एक अत्यंत शक्तिशाली आणि क्रूर राक्षस होता. त्याच्या अत्याचाराने देव आणि मनुष्य दोन्ही त्रस्त झाले होते. पण जालंधरला कोणीही हरवू शकत नव्हते, कारण त्याची पत्नी वृंदा ही भगवान विष्णूची परमभक्त होती आणि तिच्या पातिव्रत्यामुळे त्याला अमरत्वाचे वरदान प्राप्त झाले होते. देवतांनी भगवान विष्णूला मदत करण्याची विनंती केली. तेव्हा विष्णूंनी एक मोठे मायाजाल रचले. त्यांनी जालंधरचे रूप धारण केले आणि वृंदाजवळ आले. वृंदाने पती म्हणून त्यांना नमस्कार करताच तिचे पातिव्रत्य भंग झाले. पातिव्रत्य भंग होताच जालंधर युद्धामध्ये कमजोर पडला आणि महादेवाने त्याचा वध केला. जेव्हा वृंदाला हे सत्य समजले की भगवान विष्णूने छल करून तिच्या पातिव्रत्याचा भंग केला आहे, तेव्हा तिला अत्यंत दुःख झाले. संतापाने आणि दुःखाने तिने भगवान विष्णूंना शाप दिला की तुम्ही माझ्या पातिव्रत्याचा भंग केला म्हणून तुम्ही दगड व्हाल. या शापामुळेच भगवान विष्णू शाळीग्राम रूपात आले. वृंदाने स्वतःला अग्नीमध्ये समर्पित केले. तिच्या राखेतून एक सुंदर रोपटे उगवले, ते म्हणजे तुळस. भगवान विष्णूंना आपल्या कृत्याचा पश्चाताप झाला आणि त्यांनी वृंदाला वरदान दिले की हे वृंदे, तू माझ्यासाठी सर्वात प्रिय असणार. आजपासून तुझा विवाह माझ्या शालिग्राम रूपाशी होईल आणि जो कोणी तुझा विवाह माझ्याशी लावेल त्याला सुख समृद्धी प्राप्त होईल. यामुळेच कार्तिक शुद्ध एकादशीला तुळशीचे लग्न शालिग्रामशी लावले जाते. तुळशी विवाह हा केवळ एक धार्मिक विधी नाही, तर ते सुख, आरोग्य आणि भाग्याचे प्रवेशद्वार आहे. याचे 5 मोठे फायदे आहेत, ते आता आपण जाणून घेऊया. हे व्रत केल्याने विवाहित स्त्रियांचे सौभाग्य टिकून राहते. पती-पत्नीमधील प्रेम आणि विश्वास अधिक दृढ होतो. असे मानले जाते की ज्यांना संतती नाही त्यांनी तुळशी विवाह केल्यास त्यांच्या मनोकामना पूर्ण होतात आणि संतती प्राप्तीचे योग निर्माण होतात. तुळस ही माता लक्ष्मीचे रूप मानले जाते. तुळशी विवाह केल्याने घरात धनधान्याची कमतरता राहत नाही आणि लक्ष्मीचा वास कायम राहतो. तुळशीला मोक्षदायिनी असे म्हणतात. हे व्रत केल्याने अनेक पापांपासून मुक्ती मिळते आणि मृत्यूनंतर विष्णू लोकाची प्राप्ती होते. तुळशी विवाहामुळे भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी लवकरात लवकर प्रसन्न होतात आणि भक्तांचे सर्व कष्ट दूर करतात. आता आपण तुळशी विवाहाच्या पूजेची अचूक पद्धत पाहूया. प्रथम तुळशी वृंदावन स्वच्छ करून रांगोळीने सजवावे. तुळशीला वधूचे वस्त्र आणि अलंकार घालावे. शालिग्राम यांना वराचे वस्त्र घालून तुळशीच्या समोर एका पाटावर उभे ठेवावे. तुळशी आणि शालिग्राम यांच्यामध्ये कापड म्हणजेच अंतरपाट घालावा. यानंतर सावधान म्हणत मंगलाष्टके म्हणावीत. मंगलाष्टके संपल्यावर अंतरपाट बाजूला करावे, अक्षता व्हाव्यात आणि कन्यादान करावे. तुळशी आणि शालिग्राम यांना हार घालावेत. यानंतर घरात उपस्थित असलेल्या सर्व लोकांनी मिळून तुळशीला प्रदक्षिणा घालावी. धूप दीप लावून नैवेद्य अर्पण करावा. यानंतर तुळशी मातेची आणि भगवान विष्णूंची आरती करावी. तुळशी विवाह झाल्यानंतरच लग्नसराई सुरू होते. त्यामुळे या दिवशी केलेला विवाह समारंभ अत्यंत शुभ मानला जातो. तर ही होती तुळशी विवाह या पवित्र सणाची संपूर्ण कथा आणि त्यामागचे रहस्यमय महत्त्व. तुळशीचे हे वरदान आणि विष्णूचा शाप आपल्या जीवनात शांती आणि समृद्धी आणतो. या तुळशी विवाहाच्या शुभ मुहूर्तावर तुळशी मातेची आणि भगवान विष्णूची कृपा तुमच्या कुटुंबावर कायम राहो हीच सदिच्छा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि तुळशी विवाह कथेतील हे गुप्त रहस्य जाणून आनंद झाला असेल, तर आत्ताच या व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींबरोबर शेअर करा आणि असेच उपयुक्त व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.
तुम्ही तुमच्या घरी तुळशी विवाह साजरा करता का? आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.